नमस्कार, मी आहे तुमचा रवी आणि आज आपण बोलणार आहोत टॉक मंथनच्या माध्यमातून एक नवीन विषयावर। विषय तसा तुमचा जवळचाच आहे, तुमचा म्हणण्यापेक्षा माझाही जवळचा आहे। माझा आवडता विषय आहे आणि एक तळमळीचा विषय आहे। आत्ताची चाललेली युवक पिढी किंवा जी तरुणाईची धडपड आहे कशा पद्धतीची आहे, कशा पद्धतीने असली पाहिजे, मार्गदर्शन कुणाकडून घेतलं पाहिजे, कशा पद्धतीने घेतलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, आणि सगळं ठीक आहे, सगळ्या पद्धतीनं त्याचं रुटीन चालू असतं, धडपड चालू असतं। पण ह्याच विषयात आपण आज बोलणार आहे। मी आज तुम्हाला मार्गदर्शन करणार नाही, कोणताही सल्ला देणार नाही। हे फक्त जे काही वास्तव माझ्यासमोर आहे, जे दिसतं आहे, जी माझी धडपड आहे, त्या तरुणांनी काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी मिळवायला पाहिजे, काहीतरी घडायला पाहिजे। गरुडासारखं लांब आकाशात, उंच आकाशात उडलं पाहिजे। त्यांची चोच कुठंतरी एक वाढलेली आहे, ती घासून पुन्हा नवीन करावी लागेल आणि जबाबदारी आपलीच आहे, आपणच केली पाहिजे। अनेक तरुण ज्यावेळी मला भेटतात, माझे जुने मित्र मला भेटतात, काही ना काही करत असतात, पण सक्सेस हा शब्दापासून खूप लांब असतात, धडपड या शब्दापासून खूप लांब असतात। मी करतोय, मी केलंय, मी हे केले, मी ते केले, ते केले, हे केले, किती अल्पावधीत केलेल्या कुठल्याही कार्यानं यश मिळत नाही हे आपल्यालाही माहित आहे, कोणी सांगायची गरज नाही। मग युट्यूबवर त्या बऱ्याच गोष्टींमध्ये, सोशल मीडियाच्या बऱ्याच गोष्टीतून लोक कसा कोरडापणे पण ओरडून सांगत असतात, हे कर, ते कर, ते करा, हे करा, ते करा, सकाळी उठा, लवकर उठा, हे करा, ते खावा, हे करा, ते करा, असं मॅनेजमेंट करा, कागदावर लिहा, अंमलात आणा। मी तर म्हणतोय प्रयत्न करण्यापेक्षा डायरेक्ट कृती करा। कशाला तरी प्रयत्न पाहिजे तो, त्याच्यातून तुम्ही कुठंतरी चांगलं घडाल। आज बरेच तरुण आहेत की माझ्या आईबानं काही केलं नाही, माझी परिस्थिती आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टीवर काहीतरी विश्लेषण करून त्यांना तो नकारात्मकतेचा किंवा अपयशाचा एक काय म्हणतो आपण त्याला, ओढा त्यांच्या बाजूने सोडला जातो की माझ्या आई बाबांना काही केलं नाही म्हणून मला काय करता येईल, माझी परिस्थितीच नाही। मी कितीही लोकांशी चांगलं वागतो, लोक माझ्याशी चांगलं वागत नाही। मी लोकांच्या विश्वास ठेवतो, लोक माझ्या विश्वास ठेवत नाहीत, ते धोका देतात। अरे तू मूर्ख आहेस। प्रत्येक जण जो मोठा झालोय, प्रत्येक जण जो यशस्वी झालाय, प्रत्येक जण जो उंचीवर आज आहे, तुमच्यासाठी जो प्रोत्साहित आहे, तो प्रोत्साहनाचा स्रोत आहे, जो आज तुमच्यासाठी सूर्य झालेला आहे, तो माणूसही त्याच सीटून वर आलेला आहे, ज्याच्याकडे शून्य नावाचा प्रकारही नसता। अशीच माणसं, मोठा एक शून्य, तो शून्यच असतो माझ्या मते, पण तो आकाराने खूप मोठा केलेला असतो। त्याची जे स्टार तुम्हाला दिसत असतात, जी चमक तुम्हाला दिसते आज त्या माणसावर, ती चमक मिळवण्यासाठी त्याने घासलेला आहे स्वतःला। तुम्ही कधी घासणार? मग तुम्हाला वाटते की हा हिरो आहे, छान आहे, मोठा आहे, किती पैसा आहे, किती काय आहे, ते कमवण्यासाठी त्याने 24 तास घातल्या, 24 तास घासल्या त्यानं, रात्र दिवस। मी अशी माणसं बघितली की आज जी मला यशामध्ये दिसतात किंवा आज खूप असं पैसेवान दिसतात, स्टायलिश दिसतात, स्वतःच्या करिअरमध्ये त्यांनी मला ज्या काही गोष्टी मी तुम्हाला नंतर त्या ह्याच्यात सांगेन की एकेकाची मुलाखत आपण घेणार आहे, त्यामध्ये सांगेन तुम्हाला की त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की मला हे व्हायचं आहे आणि ते आज होऊन दाखवलं। ही कोल्हापूरची गोष्ट आहे, त्या बाहेरच्या नाहीत। आपण युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका असल्या गोष्टी नाही बोलत, आपल्या कोल्हापुरातल्या अशी लोक आहेत की ज्यांनी ठरवले, ते केले, ती मोठी आहेत, ती मोटिवेशनल आहेत, पण ती सांगत नाही। बऱ्याच तरुणांची मी बघितली की प्रत्येक गोष्टीत आई वडील, परिस्थिती, मित्र, पैसेच नाही, हेच नाही। अरे तू काय केलेस आतापर्यंत, किती प्रयत्न केला? बरेच जण मला म्हणतात की माझ्याकडे वेळ नाही। दिवसाचे 24 तास आहेत, त्यातला किती वेळ झोपा काढतोस? 12 तास? किती वेळ टीव्ही बघतो आपण, किती वेळ फालतू गोष्टीत घालतो, किती वेळ त्या सोशल मीडियाच्या आहारी असतो आपण। गरज असली तर 100% सोशल मीडिया वापरा,
तुमचा धंदा, तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी, तुमचं काम, त्यातून तुम्हाला उत्पन्न मिळते, तुमचं पोट चालते, ज्याच्यापासून तुम्हाला घडण्यासाठी मदत होते, नक्की सोशल मीडिया वापरा. पण फालतूगिरी असेल तर वापरू नका. हे तुम्हाला आत्ता नाही करणार. आणि आज खूप तळमळीने सांगावी तरुणांसाठी की आज तुम्हाला नाही करणार हे, पण उद्या तुमची मुलं तुम्हाला जेव्हा म्हणतील माझ्या बाने काही केलं नाही, माझ्या आईने काही केलं नाही, आणि मग ती वेगवेगळ्या पद्धतीने बोलतात आपल्या कोल्हापुरी भाषेत, ज्यावेळी तुमची पोरं तुम्हाला म्हणतील त्यावेळी तुम्हाला कळेल. त्यावेळी वेळ गेली असेल. आज कित्येक जण असे येतात की त्यावेळी माझ्याकडे संधी होती, मी केलं नाही सर, घाबरलो, रिस्क घेतली नाही, मी धडपडलो नाही. बरीच पण आजकालचे तरुण म्हणजे मित्रांशी चर्चा झाली की अरे हे जरा धडपडलं नाही, मी भरपूर केले पण त्यात काही यश नाही. अरे किती केलं? तुझं वय 25-30 वर्ष, तुझं वय किती? 25-30 वर्षामध्ये तू असं किती अनुभव घेतलास, किती कष्ट केलं, किती एकाच गोष्टीच्या मागे राहिला, किती सातत्य राहिले, किती जिद्द राहिली, त्यासाठी किती तू वहीवर पानावर लिहून काढतोस तुझं ध्येय, किती त्याच्या पाठीमागे पळाला. 2-3 वर्ष, 2-3 वर्षात जर यश मिळत असते तर आज देशाची लोकसंख्या 100 कोटीच्या पुढे आहे. जगाची काही विशेष नाही, सगळीच सक्षम झाली असतील, सगळीच यशस्वी झाली असतील, सगळीच उंच शिखरावर असतील. अनेक जण म्हणतात की जन्म आपला कुठं होणार हे आपल्या हातात नाही, मरण कुठं असणार हे आपल्या हातात आहे. हे सगळ्यांना माहित आहे. हे कधी खूप मोठ्या माणसानं सांगायची गरज नाही, सगळ्यांना बेसिक माहिती आहे. तर सगळं माहिती असून त्याबद्दल तुम्ही किती धडपड करता, सकाळी किती लवकर उठता, त्या गोष्टीत असता, किती तुमचं वाचन होतं, तुम्ही जे काही करता, तुम्ही ज्या ठिकाणी मार्गदर्शन करायला सुद्धा जाता, हे बरेच जण असे आहेत की सर मला काहीतरी करायचं आहे. माझ्याकडे म्हणण्यापेक्षा मला अशी अनेक जण आहेत की ज्यांच्याकडे मुलं जातात, तरुण पिढी जातात, हे विद्यार्थी वगैरे, शिक्षकांच्या सुद्धा मला असं मला हे गोल अचीव करायचे आहे, मला हे करायचं आहे, त्यासाठी धडपडत असतात. त्याच्यात खूप तळमळ असते. पण काही कालांतरानं कुठल्या तरी चित्रांच्या फुलांच्या मागे लागले की तळमळ सगळी बोलत जाते, तर तळमळीची सगळी मळमळ होते. तुम्ही तुमच्या गोलवर जिद्दीनं राहिलं पाहिजे, म्हणून हातावर मोजणे 21 लोक सक्सेस होण्याचं कारणच हे आहे. 100% लोकांच्या मध्ये धडपड आहे, जिद्द आहे, पण ती काही काळासाठी त्या फुलपाखरासारखं तात्काळ माप ते खूप सुंदर दिसतं, आकर्षित असतं, सगळं असतं, पण ते तात्काळच असतं, लाईफ टाईम नसतं. आणि तुम्हाला लाईफ टाईम पाहिजे असेल तर स्वतःला घासलं पाहिजे. तुम्ही कुणाकडे मार्गदर्शन करताय, कुणाबरोबर बोलताय, स्वतःचं करिअर कुणाशी शेअर करताय, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. तुम्ही तुमच्या मित्रांशी करिअर शेअर करायला लागला, तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर चर्चा करायला लागला समवयस्कर, तर ते पण तेच सांगणार, तुमच्या विचाराच्या लेवलला सांगणार तुम्ही अशा कुठल्या तरी माणसाकडे जावा ज्याच्यामध्ये उत्स्फूर्त कला आहे, जे तुम्हाला तळमळीनं सांगू शकेल. म्हणजे सगळ्यात महत्वाचं ते सांगण्यापेक्षा आज जगात खूप माणसं अशी आहेत की तरुण पिढी काहीतरी घडवण्यासाठी, काहीतरी मोठं होण्यासाठी, जाऊ दे समाज बोंबलत जाऊ दे, समाज बोंबलत, तुम्ही तरी स्टेबल व्हा. 1000 विद्यार्थी एका स्कूलमधनं बाहेर पडले तर 2-3 विद्यार्थी सक्सेस होतात त्या स्कूलचं नाव मोठं करायला. जाऊ दे ते मोठं खड्ड्यात जाऊ दे सगळं, तुम्ही तुमच्यासाठी तरी व्यवस्थित राहा, स्टेबल राहा, व्यवसाय करा, नोकरी करा, पण तुमच्या ह्याच्यात तरबेज असला पाहिजे, पैसे सांभाळून असला पाहिजे. आजकाल पैसा बोलतोय हे तुम्हालाही माहिती आहे, पैसा बोलतोय. पैसा असल्यानंतरच सगळं काही करू शकता, तुम्ही सगळं काही विकत घेऊ शकता. कोरोनाच्या काळात आपण बघितले, एका बाजूला नाण्या जशा 2 बाजू असतात तशा एका बाजूला आपण बघितले की पैसा असणारी फुकट मेल्यात, त्यांना कोणीही नसताना, आणि एका बाजूला सगळं काही त्यांच्याकडे नातेवाईक आहेत पण पैसा नाही, हॉस्पिटलला ऍडमिट करायला म्हणून मेलेले. सगळ्या सुखसोयी समोर दिसतात पण माझ्याकडे पैसे नाही म्हणून मेलेले. तुम्हाला या 2 गोष्टींचा समतोल राखला पाहिजे. नुसतं फालतूगिरी, फापड बसारा, नको त्या विषयात चर्चा, मोदी साहेबांनी हे करायला नको होतं,
ते करायला पाहिजे होतं, उद्धव ठाकरे साहेबांनी हे करायला पाहिजे होतं, इथं चुकलं. अरे तू तुझं बघ की, तुझ्या कामाचं काय, तुझ्या पोटाचं काय, कशाला चकडायच्या नको त्या गोष्टी. राजकारण करायचं असेल तर त्यासाठी तो पवित्र आहे का, तेवढं तुझ्यात गट्स आहेत का, करा बिंदास. मी आज बोलतोय हे काही जणांना लागेल तोचे तिरस्कारानं बोलतोय, कारण मी आता ऑब्झर्व करालोय सगळीकडे की माझ्या लेवलचे मित्र, माझे भाऊ, माझे मित्र, ज्यांना असं मला वाटायचं की बाबा हे खूप मोठे व्हावेत, माझ्यापेक्षाही मोठे व्हावेत, काहीतरी तिने समाजात त्यांचं स्थान निर्माण करावं. गरीब आहेत, वेगवेगळ्या जाती ह्याच्यातून धर्मातून आलेली मुलं आहेत, जातीभेद विसरून त्यांनी समाजासाठी राहू दे, स्वतःसाठी तरी डेव्हलप व्हा. तुमचा समाज, तुमचं गाव, तुमचं घर, तुमचा देश ऑटोमॅटिक डेव्हलप होतो. सुरुवात स्वतःपासून सुरुवात करा. मग बऱ्याच जणांचं असते की आम्हाला मार्गदर्शन मिळत नाही. मार्गदर्शन मिळते, देणारे लोक खूप आहेत. तुमच्यात तात्काळ पेटण्याची कला आहे, ती कंटिन्युटी ठेवा. माचीस पेटवल्यासारखा प्रकार असतो, तिथंच पेटताय तुम्ही. नंतर घासलं, कोणा घासायला जागा दिली तुम्हाला, वडली त्याच्यावर पेटला, तेवढंच पेटताय, परत दिसते. पेटायचं तर बराच वेळ पेट, आणि पेटण्याचे एक धाडस ध्येय तुमच्यात राहू दे. तुम्ही पेटल्याशिवाय तुम्हीच प्रकाशित होणार नाही, आणि तुमच्यामुळं बाकीचे प्रकाशित होणार नाही. आणि पेटलेला असतो काही म्हणूनच तर आपण सूर्य म्हणून त्याला नमन करतो. त्याकडे बघायची हिंमत सुद्धा होत नाही आपल्याला. राहू दे तेवढं, काजवा तरी राहू दे काजवा, पण तुमच्या आयुष्यात तुम्ही व्यवस्थित राहा. परत तरुणांचं बघतो, इथं काम करायचं सोडायचं, तिथं काहीतरी काम करायचं सोडायचं, तिथं बघायचं काहीतरी. एज्युकेशन कम्प्लीट नाही, शिक्षणाबद्दल आपुलता नाही, नुसतं कोणाच्या तरी मागं फिरायचं, कोणाचं काहीतरी बोलायचं, टाइमपास करायचा, खेळ खेळायचा टाइमपास म्हणून. तुमची कला आहे ती कंटिन्युटी करा, त्यातच पुढे जावं. प्रत्येकाकडं काही ना काही आहे. माझं मत तरी असं आहे की कुणाची बुद्धी कमी, कुणाची बुद्धी जास्त, कुणाची अजून जास्त, असं काही नाही. सगळं सेमच देवाने दिलेलं आहे. वापरायची कशी हे आपल्या हातात आहे. टाइमपास, आळस, असंच काहीतरी करणे, दिवस काढणे, दिवस ढकलणे, हे जे करताना हे सगळं बंद करा. आपलं कसं आहे, कोणीतरी मार्ग दाखवायला पाहिजे आणि त्या मार्गापर्यंत सोडायला पण पाहिजे. साधे सिंपल उदाहरण घ्या ना, तुम्ही कुठली तरी मुलगी काय तरी लव घेऊ तुमचं झालं, सगळं करणार तुम्ही, प्रेम करणार, तिच्याकडे बघणार, हसणार, आणि विचार मात्र मित्राला पाठवायचा का? मग तो काय करतोय, होय म्हटली तर त्याला, नाही म्हटली तर तुझं. सिंपल पण आहे तुमचा, तुमच्याच कॉलेजमधला, तुमच्याच शाळेमधला असा. धाडस करा ना, धाडस करा. आज तुम्ही पण यशस्वी आहे, पण स्वतःला मान्य करत नाही. तुम्ही पण सायकल शिकताना पडलाय, किती वेळा तरी पडलाय, पण सायकल आधी घेताय ना, सायकल चालवत आहे ना, बिनधास्त चालवत आहे, गाडी सुद्धा बिनधास्त चालवत आहे. मग तुम्हाला जर गाडी व्यवस्थित येते, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही यशस्वी झालाय, एवढे यशस्वी आहे, तर मग कुठल्याही गोष्टी तुम्हाला असं का वाटते की मला हे होणार नाही, त्या पाठीमाग कारण त्याला. सक्सेस होऊ शकताय, तुम्ही झालेला आहात. तुम्ही थोडस 10 मिनिटं विचार करून पाठीमागे जाऊ ना, प्रत्येक गोष्टी तुम्ही सक्सेस आहात. तुम्हाला बोलता येत नव्हतं लोकांशी नीट, तुम्ही बोलू शकताय. तुम्हाला निखळ हसता येत नव्हतं, निखळ हसू शकताय. तुम्हाला आपले विचार समोर मांडता येत नव्हते, मांडू शकताय. शाळेत प्रश्न विचारताना लोक शिक्षकाला तुम्ही घाबरायचा 4 मुलांच्या, आज त्याच शिक्षकांना तुम्ही विचारू शकताय. बऱ्याच गोष्टी आहेत ना, साध्या सिंपल गोष्टी आहेत. तुम्हाला एका ठिकाणी गेल्यानंतर नवीन काहीतरी वाटतं, अरे हे येणार नाही तुम्हाला, एक पण येते आता. म्हणजे तुम्ही ऑलरेडी यशस्वी आहात. फक्त तेच यशस्वी पण, तेच तुमची ऍक्टिव्हिटी, तेच तुमचं जे करण्याची पद्धत, तशीच पुढे कंटिन्यू चालू ठेवा. यश तुमचंच आहे. आणि तुम्हाला मिळालेली कुठली गोष्ट ती दुसऱ्याची होऊ शकत नाही. मग तुमच्यासाठी तुम्ही का करत नाही? कित्येक आपल्या अवतीभोवती कित्येक जण असतात, त्यातला 1-2 मित्र, मध्ये जसं मी ऐकलं, 2 मित्र एकाच शाळेत शिकले, एकाच हायस्कूलमध्ये शिकले, एकाच कॉलेजमध्ये शिकले, एकच शिक्षण घेतलं,
त्यातला एक गव्हर्नमेंट IAS अधिकारी होतो आणि एक साधा क्लार्क किंवा साधा चपराशी, काय म्हणतात, एकाच इथे टेकली. किती तुमचं ध्येय आहे, किती त्याच्याबद्दल चिकाटी आहे. त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे तरुणांच्या की तुम्ही खरंच खूप स्वतःला हे करा, बांधून घ्या, स्वतःमध्ये गुंतून राहा. तुम्ही काय करताय स्वतः, तुम्ही पाल्हाळ गोष्टी ज्या आहेत नको त्या तिकडं लक्षच न देता तुम्ही कंटिन्यू त्यात राहा. प्रेम बिम सगळ्यांना होते, सगळ्यांनी केलेलं आहे, सगळ्यांनी भोगलेलं आहे. लिमिटेड पिरियड आहे, सोडून द्या. चुकीच्या गोष्टी तुम्ही आत्ता तुम्हाला सुख येते म्हणून करायला लागला तर हे सुख नंतर उद्याचं सुख तुमचं हिरावून घेऊ शकते. हा माझा अनुभव. सुखाच्या मागे लागू नका. तुम्ही पहिले तुम्हाला समजल्यापासून, विद्यार्थी दशेत असल्यापासून ते तुम्ही तुमच्या 30-35 पर्यंतच धडपड करू शकताय आज. तरच तेवढी धडपड करून तुम्ही स्टेबल झाला तरच ते तुमचं आयुष्य व्यवस्थित आहे. नाहीतर लाईफ टाईम मरेपर्यंत तुम्हाला धडपड करावी लागेल. हा धडपड करावी लागतेच, त्यात पर्याय नाही, पण पोटासाठी धडपड करावी लागेल. 4 घास आता जर काम केलं तर संध्याकाळी खायला मिळेल, संध्याकाळी काम केलं तर सकाळी खायला मिळेल. अशा पद्धतीने धडपड करायची नसेल तर सकाळी लवकर उठून तुमच्या ध्येयाच्या मागे तुम्ही लागला पाहिजे. तुमचं काम तुम्ही स्पष्टपणे, निर्मळपणे, स्वच्छ मनानं त्या गुंतला पाहिजे त्या कामात आणि प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. अजून काहीतरी करण्याची धडपड असली पाहिजे, अजून काही जमलंच पाहिजे, केलंच पाहिजे. तुम्ही तुमच्यासाठी आहे. आज खूप तळमळीनं मी तुम्हाला सांगतो, कारण वाईट वाटते माझ्या मित्रांना, भावांना बघून की बाबा ते पण त्याच माझ्याच कॅटेगरीतले आहेत. असं काय देऊन मला वेगळा मेंदू टाकलेला नाही, किंवा आमच्यातला एखादा मोठा होऊन त्याला काय वेगळा मेंदू टाकलेला नाही. त्यामुळे धडपडा, प्रत्येक पद्धतीनं धडपडलं पाहिजे, प्रत्येक पद्धतीनं धडपडलं पाहिजे. सचिन तेंडुलकर सारखं अष्टपैलू खेळाडू झाला पाहिजे. हे शक्य आहे. तुम्ही जर तुम्हाला बनवलं तर हे शक्य आहे. तुम्ही तुम्हाला मनवलं तर हे शक्य आहे. तुम्ही कृतीत आणलं तर हे शक्य आहे. आणि तुम्ही आतापर्यंत शक्य करून दाखवले आणि अजूनही तुम्ही धडपडून शक्य करून दाखवाल. यशाच्या शिखरावर तुम्ही पोचाल. आणि आज तळमळीचं माझं बोलणं तुम्ही ऐकून घ्याल आणि त्या पद्धतीनं तुम्ही स्वतःला डेव्हलप करण्याचा प्रयत्न कराल, धडपड कराल. त्यामध्ये तुम्हाला समाधान मिळणारच 100%. जर माणसाची यशस्वी धडपड, निस्वार्थी धडपड स्वतःबद्दल एकाच गोष्टीमध्ये असेल तर त्यामध्ये नक्की यश मिळतं. फक्त ती धडपड ही स्मार्ट असली पाहिजे. नुसतं डॉंकी वर्क नसावं, पाटा टाकण्याचं काम नसावं, त्याला स्मार्ट वर्क असलं पाहिजे. स्मार्ट वर्कची जोड असली पाहिजे, तरच यशस्वी ह्या शब्द कोणीच आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि मला खात्री आहे की आजची पिढी धडपडते, फक्त गरज आहे कोणतरी चांगल्या मार्गदर्शनाची आणि स्मार्ट होण्याची. आपण पण यशस्वी होऊ शकतो. कसं वाटला आजचा व्हिडिओ जरूर कळवा. अजून कुठल्या नवीन विषयात काही बोलायचं असेल तर तेही जरूर कळवा. काही शंका असतील, प्रश्न असतील तेही जरूर कळवा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पुढे पाठवत राहा.